त्यांना फक्त एक स्पेसिफिक जास्तीची माहिती विचारू इच्छितो। माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली की घरकुल योजनेसाठी 5 ब्रॉस रेती आम्ही मोफत देऊ। मंत्री महोदयांकडे मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो की एनजीटीच्या नियमानुसार तुम्ही 10 जूनला घरकुलांची रेती देण्याचं काम बंद केलं, पण ज्या घाटावर एनजीटीच्या पर्यावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय उपस्थितच होत नव्हता तिथं मात्र घरकुलांना रेती द्यावी। माझ्या मतदारसंघात 27,000 पेक्षा जास्त घरकुलांनी रेतीचे अर्ज केले, फक्त 500 घरकुलांनी रेती उचलू शकलेत। मला विनंती आहे की माननीय मंत्री महोदय हे बुलेट ट्रेन पेक्षा वेगाने काम करत असताना जेव्हा घरकुलाचा प्रश्न आला तेव्हा पॅसेंजर पेक्षा मंद गतीने निर्णय का होत आहे। माझी स्पेसिफिक आपल्याला विनंती आहे की आता तुम्ही 24 तास रेतीचा साधारणतः पुरवठा व्हावा, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी व्हावा हा विचार करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गरिबांसाठी आहे, ज्या गरिबांच्या कष्टावर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रगती उभी आहे, तर त्यामध्ये सुस्पष्टता आणा ना की त्यांना सुद्धा यानंतर कोणत्याही घाटावर अटकवले जाणार नाही। ज्यांचे ऑक्शन झाले त्या घाटावर तुम्ही 10% रेती देतो म्हणून सांगितलं, पण ज्यांनी ऑक्शन घेतले ते तर असे काही अडकवून बसले आहे की ते रेती द्यायला तयार नाही। म्हणून माझी विनंती आहे की घरकुलाला रेती देण्यासाठी कोणीही तिथं अडचण आणणार नाही, आणि अडचण आणली तर बावनकुळे साहेब तुम्ही त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही। हे जरा आम्हाला थोडं घोषित केलं तर बरं वाटेल, कारण या संदर्भात मी तुमच्याकडे खूप पत्र दिली। अध्यक्ष महाराज, माननीय सुधीर भाऊंचं म्हणणं योग्य खरं आहे की एनजीटीच्या नियमाप्रमाणे आपण सकाळी 6 ते सायंकाळी 6 इतकंच वेळ उत्खनन करू शकतो, पण आणि आता 10 जून नंतर राज्यामध्ये उत्खनन करता येत नाही। या ठिकाणी जो उपलब्ध साठा आपल्याजवळ आहे त्यामध्ये सुधीर भाऊ जे चंद्रपूरमध्ये पहिला निविदा झाल्या आहेत, चंद्रपूरमध्ये आता नवीन धोरणाप्रमाणे नानाभाऊ चंद्रपूरच जिल्हा असा आहे की पहिल्या नवीन धोरणाप्रमाणे निविदा झाल्या 100 कोटी रुपये चंद्रपूरवरनं आपल्याला रॉयल्टी मिळाली। आता जे आपण डेपो चालवायचो, पहिलं टेंडर झालं राज्याचं, जे आता भास्कर जाधव साहेब आपण राज्याला उलट डेपो धोरणामध्ये त्या डेपोवाल्यांना पैसे द्यायचे आहे राज्य सरकारच्या तिजोरीतनं। आता 100 कोटी एका जिल्ह्यातून मिळाले आपल्याला काल चंद्रपूरमधनं। सुधीर भाऊ 10% वाढू हा घरकुलाकरता एकूण निविदेच्या राखीव आहे, आणि आपलं जे म्हणणं आहे उपलब्ध वाळू जिथे इथे असेल आणि जिथे आपल्याला वाळूच्या पर्यावरण याची गरज नाही, पर्यावरणाच्या त्या ठिकाणी लायसन्सची गरज नाही किंवा पर्यावरण त्याची परवानगी घ्यायची गरज नाही, अशा ठिकाणी घरकुलाला वाटप देण्याचा शासन निर्णय आहे। कुणीतरी गल्लत करतं आपल्या जिल्ह्यामध्ये, मी आजच आपल्या चंद्रपूर कलेक्टरशी बोलून आपल्या जिल्ह्यातले सर्व आणि महाराष्ट्रातल्या घरकुलांना 24 तास रेती मिळेल अशी व्यवस्था करू।